नमस्कार मंडळी, मी श्रुती जाधव. तर आज आहे माझा पशुपतीचा उपवास. त्यासाठी पटकन तयारी करून घेतली. साठी बनवायचं होतं पंचामृत. त्यासाठी दही, दूध, साखर, पाणी मध्ये घेतलं आणि पंचामृत बनवलं. पंचामृत बनवून घेतल्यावर पूजेचं ताट करून घेतलं. मग करायची होती पूजा. तर पटकन गणपती घेतला, गणपतीला अंघोळ केली, गणपती पुसून घेतला. मग घेतली अन्नपूर्णा देवीलाही पुसून घेतलं. मग घेतला माझा कृष्ण. तर तुम्ही बघा माझा कृष्ण किती सुंदर आहे. तर मला कृष्णाला काढायचे, म्हणजे कृष्णाला डोळे काढायचे. मी पेंटिंग काढले, तुम्ही बघू शकता किती छान असे डोळे दिसत आहे. आणि नंतर घेतले माझे साई. तर माझ्या साईलाही छान असं पुसून घेतलं. मग घेतला गणपतीला हळद कुंकू लावून घेतलं. हळद कुंकू लावून झाल्यावर मग साईबाबाला पण पिवळं चंदन लावून घेतलं. मग घेतलं माझा कृष्ण. माझ्या कृष्णालाही पिवळं चंदन लावलं. त्याला ड्रेस घातला, हार घालून घेतलं झाल्यावर मग घातली त्याला टोपी. तुम्ही बघा कृष्ण किती छान असा दिसतोय. मग अगरबत्ती घेतली, अगरबत्ती पेटून देवासमोर ठेवून दिली आणि नंतर लावला दिवा. आता पूजा झाली. आता बाहेर आली, तुळशीला हळदी कुंकू लावलं, अगरबत्ती लावली, प्रणाम नात आले महादेवाच्या मंदिरात पूजा केली. मग आले घरी. मला घालायची होती साडी, पण कपडे पूर्ण विस्कटलेले पडले होते. मग पहिले पटकन कपडे लावून घेतल्यावर पटपट सर्व ड्रेस, साड्या वगैरे पूर्ण आवरून घेतलं. आता मला काढायचे दिवे, पण ते दिवेच्या टोपल्यामध्ये होते बोरं. तर पटकन वर माडीवर गेले, टोपलं खाली करून आणलं. तर तुम्ही बघा मी किती छान असे झाडं लावले. आता हा बघा माझा रॉकी किती शांतपणे झोपून आहे. खाली आले, दिव्यासाठी पाणी ठेवलं, तूप घेतलं वाटीतनी, तूप पण गरम करून घेतलं, दिवे पण झाले. तर तुम्ही बघू शकता किती छान असे दिवे तयार झाले. आता मला लागली होती भूक. पटकन ॲपल कट करून घेतलं आणि ॲपल खाल्लं. शिव ॲपल कसं आहे? तू खाणार? घे मग एक बाईट. नको तुला राहू दे. आणि आता ॲपल खूप मस्त, तुम्ही खाणार? कसे आहे? तुला आवडलं? अरे बापरे, वही स्वीट बच्चा. कसे आहे? त्याला काय म्हणतात? टमाटर नाही, ॲपल. काय म्हणतात? टमाटा. ॲपल. अरे बापरे, तू मम्माची चेष्टा करणार? तुझं नाव काय? तुझं नाव काय? ओ शुभा राजे. तुझं नाव शुभा आहे? तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.